आज 5 राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतमोजणी पार पडली। तसेच महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे निकाल सुद्धा आज जाहीर झालेत। दरम्यान उपमुख्यमंत्री पदावर असताना अजित पवार यांचं पुण्यात विमान अपघातात निधन झाल्यानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं आणि अखेर अजितदादांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार विजयी झाल्या असून सुरुवातीच्या फेऱ्यांमध्येच त्यांनी आपला विजय निश्चित केला होता। तेव्हाच एक्स सोशल मीडियावरून सुनेत्रा पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या। आजचा हा निकाल जाहीर होत असताना आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्यानं आपण सर्वच जण भावुक झालो आहोत। दादांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की या विजयाचा जल्लोष म्हणून कुणीही मिरवणुका काढू नये किंवा गुलाल उधळू नये। आपण संयम राखूया आणि दादांच्या विचारांना साधेसं वर्तन करूया, असं आवाहन सुद्धा सुनेत्रा पवार यांनी केलं होतं। बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीत करुणा मुंडे आणि अभिजित बिचुकले यांनी सुद्धा अर्ज दाखल केला होता। मात्र त्यांना नोटापेक्षा सुद्धा कमी मतं मिळाल्याची माहिती सध्या समोर आली आहे।